हे अधिकृत असणं इथल्यासाठी योग्य आहे का याचा देखील आत्मपरीक्षण आयुक्त साहेब, अतिरिक्त आयुक्त, अन्य अधिकारी जे पण असतील याच्यातले त्यांनी विचार करणं गरजेचं आहे. प्लेस युअर ॲड हिअर म्हणजे तुमची जाहिरात इथं करा. आपण आहोत कन्हैयानगर भागात. हा जो डिवायडर आहे, डिवायडरच्या वर जे पोल लागलेले मध्यंतरीच्या काळात काही महिन्यापूर्वी इथं हे खूप चांगल्या दर्जाचे रोड बनवण्यात आले. रोड चांगले बनवल्यामुळं इथं वाहनांचा वेग हा सुसाट झाला. नवीन महावितरणचे पोल लावण्यात आले. या पोलवर जाहिरातींचे बॅनरही देखील आता झळकू लागलेले. पण ह्या बॅनरची नेमकी इथं गरज काय? ह्या बॅनर जेव्हा आपण लाईटच्या पोलवर जे स्ट्रीट पोल असतात तिथं लावतो, तर जो चालक असतो, वाहन चालक, जेव्हा इतक्या सुसाट वेगाने इथं गाड्या जात असतात त्या वाहन चालकाचा लक्ष विचलित होतो, कारण इथं जाहिराती केलेले असणार आहे आणि प्रत्येक खांब्यावर हे बॅनर आणि होर्डिंग्स लावलेले आहे. तर हे वाहन चालकाचा लक्ष विचलित होऊन एखाद्या अपघाताची शक्यता देखील नाकारता येत नाही. मग या गोष्टींवर कारवाई काय केली जात नाही? नगर परिषदेला आपण जर विचारणा केली की हे बॅनर अधिकृत आहेत का अनधिकृत आहे, याबद्दल ते कोणतंही म्हणजे आपल्याला सांगत नाही की हे अधिकृत आहे का अनधिकृत आहे. मग जर हे अनधिकृत असतील तर याच्यावर कारवाई काय केली जात नाही? एकीकडे पूर्ण जालना शहरामध्ये अनधिकृत होर्डिंग्सवर दाबून कारवाई करण्याचं काम सुरू आहे. पण या भागात कन्हैयानगर ते नवीन मोंढा परिसरामध्ये प्रत्येक पोलवर जाहिरातीचे इतके फलक लागलेले, इतके होर्डिंग्स लागलेले, पण त्याच्यावर अद्याप मात्र कोणतीही कारवाई केलेली नाही. हे जे लावलेले इथं या कन्हैयानगरच्या समोर जे बॅनर्स आहे, नवीन मोंढा पासून हे जे पोलवर बॅनर लावण्याचं सुरू झालेलं आहे. पण हे जे प्रामुख्यानं कन्हैयानगरच्या रोडवर जो हायवेवर बॅनर लावण्यात आलेले, हे जरी अधिकृत असले तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याच्यावर एक आत्मपरीक्षण केलं पाहिजे की इथं हे अधिकृतपणानं देणं उचित आहे का. कारण की हा हायवेवर इतके मोठे बॅनर कुठंच पाहायला भेटत नाही. डिवायडरमध्ये तर कुठंच बघायला भेटत नाही की मध्ये इतक्या मोठ्या बॅनर्स लावलेले असतात. तर हे अधिकृत असणं कितपत योग्य आहे? जर असले तर, आणि नसले तर याच्यावर कारवाई कधी होईल ही विचारणा केली जाते. हे जे इलेक्ट्रिक पोल आपण जे मागं बघत आहे, या इलेक्ट्रिक पोल काय खूप जास्त हेवी किंवा असं वजनदार नसतात. हे नॉर्मल याच्यात बनवलेले असतात, खूप नाजूक असतात. असे खूप नाजूक म्हणण्यापेक्षा हे तितके मजबूत नसतात. त्याच्यामुळं एखादं वारा वावदान आलं आणि या जाहिरातीच्या फलकांमुळं उद्या एखादा अनुचित प्रकार घडला, दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोणाला पकडण्यात यावं, हा प्रश्न इथल्या जनतेतून निर्माण होत आहे. आणि या इतक्या जाहिराती डिवायडरच्या मधल्या पोलवर करायची कोणतीही गरज नाही. बाकीच्या बऱ्याच जागा असतील जाहिराती निश्चितच कराव्या, पण जाहिराती करण्याचं ठिकाण हे योग्य असावं. तर या गोष्टींवर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर असो, अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत असो, या लक्ष देतील का? कारण की उद्या एखादी दुर्घटना घडल्यास, एखादा ॲक्सिडेंट घडल्यास किंवा एखादा पोलचं काही दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोणाला पकडावं, असं या एरियाच्या नागरिकांतर्फे विचारणा होत आहे. तर मी अनुप राठी, पाहत रहा पार्श्वभूमी डिजिटल.